नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्या आहे हा मे महिना सुरू आहे आणि अति उष्णतेचा हा महिना मानला जातो। तर या मे महिन्यामध्ये आपण सध्या जी उन्हाची पातळी आहे किंवा टेम्परेचरचा पारा पाहिला तर हा 42 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे। आणि अशा वातावरणामध्ये सर्रास पशुपालकांकडे सध्या संकरित जनावर आहे आणि या संकरित जनावरांचा अशा वातावरणात माझ्यावर येण्याचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे। असा एक प्रश्न मला माझ्या शेतकरी बांधवांकडून आलेला होता, तर यांच्यासाठीच हे उत्तर आहे। तर आपलं या उष्ण वातावरणात किंवा उन्हाळ्यामध्ये संकरित जनावर माझ्यावर न येण्याची कारणं आहेत। तर यासाठी तुम्हाला एक साधी उपाययोजना तुमच्या घरीच करायची आहे की या वाढत्या उष्णतेमुळे किंवा उष्णतेच्या गरम जे काही झळा आहेत, लाटा आहेत, याच्यामुळे आपल्या पशुधनाची जास्तीत जास्त ऊर्जा ही त्याच्या या वातावरणाशी जुळून राहण्यासाठी खर्च होते। त्यामुळे त्याची जी काही प्रजनन क्षमता असेल किंवा दूध उत्पादनाची क्षमता असेल याच्यावरती विपरीत परिणाम घडून येतो। तर या वातावरणामध्ये म्हणजेच या उन्हाळा ऋतूमध्ये जनावरांना स्वच्छ आणि थंड मुबलक प्रमाणात पाणी द्यावं, त्याचबरोबर त्यात गूळ आणि मिठाचं द्रावण करून द्यावं। हे पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपण आपल्या पशुधनाला जर दिलं, म्हणजे मिनरल मिक्स युक्त पाणी जर आपल्या पशुधनाला दिलं तर त्यांची जास्त एनर्जी ही बाकीच्या गोष्टीवरती म्हणजे त्या उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी वेस्ट न होता ही त्यांच्या प्रजनन क्षमतेसाठी तसेच जे काही संकरित किंवा माझ्यावर येण्याचं प्रमाण आहे याच्यासाठी उपयुक्त होईल। तर जी काही संकरित जनावर आहेत तर हे अतिउष्ण वातावरणात किंवा उष्ण तापमानात तग धरू शकत नाही किंवा हे तापमान त्यांना सहन होत नाही। यासाठी आपण या प्रकारे जर काळजी आपल्या संकरित जनावरांची घेतली तर नक्कीच आपल्याला उन्हाळ्या ऋतूमध्ये सुद्धा आपले संकरित जनावर माझ्यावर येतील आणि जे काही त्यांची प्रजनन क्षमता आहे त्या परिस्थितीत सुरळीत राहील। धन्यवाद।